राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज मार्केटवाडीमध्ये गेलेले आहेत आणि आपण बोलणार आहोत किरण लहामटे जे अजित पवार पक्षाचे खरं तर आमदार आहेत। सर कसं बघता, एका बाजूला निकाल स्पष्ट झालेला आहे, मात्र अजूनसुद्धा जे विरोधी पक्षातील सगळे जे आमदार आहे, महत्त्वाचे नेते आहेत, अजूनसुद्धा ईव्हीएमकडे बोट दाखवत आहेत आणि या निकालावरती कुठेतरी अविश्वास व्यक्त करतायत। काय झालं की लोकसभेला जो निकाल लागला होता त्यामुळं जे महाविकास आघाडीच्या मनात भावना होती का असं होईन तसं होईन, महाराष्ट्र बरोबर राहीन, पण त्यांचा जो दारुण पराभव झाला आहे तो त्यांना पचत नाही। आता त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतासुद्धा नाही आहे। मग याच्यातून फक्त लोकांना काहीतरी भूलभुलैया करायचं, लोकशाहीत जी काही प्रक्रिया मतदानाची झाली निकाल लागला त्याच्यावरती आक्षेप नोंदवायचा, हे त्या विरोधकांचं काम करतायत। परंतु मला वाटतंय जनतेनं जो निकाल द्यायचा आहे तो देऊन टाकला आहे। तुम्ही सुद्धा एकेकाळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे। शरद पवार जेव्हा मार्केटवाडीमध्ये जात आहेत तिकडे जाऊन ते जनतेशी संवाद साधतायत, त्यांच्या या भूमिकेकडे किंवा त्यांच्या या कृतीकडे तुम्ही कसं बघता? मग खरं तर पवारसाहेब ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल आजही आदर आहे मनामध्ये, त्याबद्दल काही दुमत नाही। पण त्यांनी असं का करताय खरं तर त्यांनाच ते विचारलं पाहिजे की बुवा तुम्ही एवढे अनुभवी नेते आहेत, तुमचा सगळा अनुभव पाठीशी आहे, पण तरीसुद्धा बुवा तुम्ही असं का करताय, खरं तर तुम्ही वार्ताहर मंडळींनी त्यांनाच विचारायला पाहिजे। आम्ही बघितलं की खरं तर काल आणि आज अशा 2 दिवस सभागृहामध्ये शपथविधीसाठी वेळ राखीव असताना महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांनी काल शपथ घेतली नाही, आज ते शपथ घेत आहेत। कुठेतरी असं वाटत नाही जनतेने जो कौल दिला त्याच्याकडे म्हणजे त्या संदर्भात न्याय करत नाहीत? जनतेनं जो कौल दिलाय तो त्यांनी स्वीकारायला पाहिजे, पण एवढा दारुण पराभव झालाय त्यामुळे त्यांची ती स्वीकारण्याची मानसिकता आजही नाही आहे। खरं तर तो स्वीकारायला पाहिजे कौल दिलाय तो। विरोधकांचा आपण जेव्हा बोलतो तेव्हा महायुतीमध्ये जेव्हा चांगलं बहुमत मिळालेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा अजूनही कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे। अनेक आमदार कधी मंत्रिपदाची शपथ घेतील याच्याबद्दल अजूनही खरं तर शंका उपस्थित केली जात आहे। महायुतीमध्ये नेमकं घोडं कुठं अडलंय? महायुतीचं घोडं कुठं जाडलेलं नाही। आज सगळेजण शपथविधी होईल, शपथविधी समारंभ होईल आमदारांचा आणि उद्या अध्यक्षपदाची निवड होईल। त्याच्यानंतर आपलं जे काही हिवाळी अधिवेशन नागपूरचं होतं त्याच्या आधी मंत्र्यांचा शपथविधी होईल। पण असं म्हणलं जाते की 11 तारखेला कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार होणार होता, मात्र तो देखील आता पुढे जाऊ शकतो। तसं काही सांगता येत नाही, परंतु त्याच्यामध्ये काय नाही, जे पक्षाचे मुख्य जे आहेत तिघजण ते ठरवतील आणि त्यानुसार होईल सगळं। आपण पाहत आहोत की या ठिकाणी शरद पवार जी भूमिका घेत आहेत त्यांच्या मागे खरं तर मोठा अनुभव आहे, त्याच्यामुळे ते असं नेमकं का करतात ह्याला कळायला मार्ग नाही। मात्र आता विरोधकांनी आपला पराभव स्वीकार करावा अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती किरण लहामटे यांनी आपल्याशी बोलताना दिल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।